शक्य होतं, पण त्यांना आता या भिंतीच्या पलीकडे काय हे मला दिसणार नाही, पण जर माझी दृष्टी चांगली असेल तर मला सृष्टीच छान दिसते. तसं मी वारी का करतो तर केवळ आई वडिलांचा धर्म आहे, आई वडिलांचं कर्म आहे, ते मला पुढे न्यायचं. आणि आई वडिलांच्या व्यतिरिक्त माझा दुसरा कुठलाही विठ्ठल नाहीये. मी कुठल्या विठ्ठलाला रुपयाला ओळखत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी कधीच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पाया पडायला जात नाही आणि आम्हाला ते आठवत पण नाही. त्याचं कारण का, बाहेरच्याला वाटतं पंढरीला गेले म्हणजे दर्शन घेणारे, दर्शन तो आमच्या सोबतच असतो. पंढरीचा पांडुरंग आमच्या सोबतच असतो, आम्हाला तो सुखरूप नेतो. अजून त्याचं त्या मंदिरात जाऊन मूर्तीपूजन का करायचं. म्हणून असं म्हणतात, पंढरीचा वास, चंद्रभागेत स्नान, करती प्रदक्षिणा, आणि झाले तर दर्शन विठोबाचे. आपला देह सुरक्षित पंढरपूरला पोचला. आता माझं छान पंढरपूर पोचेपर्यंत छान वाटलं, पण पंढरपूरला पोचल्यानंतर मला भयंकर रडायला आलं. कारण हा एक महिन्याभराचा व्याप असतो. सगळे आपापल्या पद्धतीचे असतात, सगळ्यांची डोकी वेगळी असतात, 100, 150, 200 माणसं असतात. पण त्यात काय झालं, मी इतकं कंटाळलो आणि माझा बेड मी घेऊन गेलो, म्हणजे बिछाना, आणि पडल्या झोप लागली. लादीवरच झोपलो. कारण आपला निवास खाडे महाराजांच्या घरी आहे. तर ते म्हणजे, महाराज तुम्ही या. मला तर मी कोणाच्या घरी जात नाही, शक्यतो पंढरीच्या वारीला कधीच कोणाच्या आम्ही घरं पूजा जात नाही. कारण मला घरी पूजा जायचं नसतं, आम्ही तंबूतच असतो. मला काय माहिती, त्याला सहज वाटलं आणि मला तिथं झोप लागली. लादीवरच झोपलो. आता माझ्या लादी दुखल्यामुळे लादी बांधली. मला माहिती लादी बांधते, लादीमध्ये गारवा असतो, गारठा